लेट्स प्ले. चेतन सरांचा मला इशारा येत आहे. पहिला चेंडू टाकला जाईल गोलंदाज संदीपच्या माध्यमातून स्ट्राईक एंड वरती. फलंदाज अक्षय साठी असेल. जे व्यतिरिक्त खेळाडू आहेत सेम जर्सी वाले आहेत तर त्यांना विनंती असेल आपण सेम जर्सी आहे त्या कारणास्तव मात्र आपण थोडस दूरवर राहा. कारण फलंदाजाला जणू काय वाटेल की तुम्ही सुद्धा शतरक्षक आहेत आणि ते कॅप सुद्धा काढले तरी चालतील. कारण मैदानामध्ये जेवढे खेळाडू 22 खेळाडू पाहायला भेटतील आपल्याला. सॉरी या क्षणाला मात्र 13 खेळाडू पाहायला भेटतील. त्या 13 खेळाडूंच्या डोक्यावरती कॅप पाहायला मिळेल. पहिला षटक पुन्हा एकदा या दोन्ही संघाचं प्रेक्षक वर्गांनो आपण टाळ्यांच्या गजराने स्वागत करूयात. बोथ टीम्स ऑल द बेस्ट. प्रेक्षक वर्गांकडनं तसेच मान्यवरांकडनं तसेच आमच्याकडनं टाळ्यांच्या कडकडानं दोन्ही संघाचे स्वागत केले जाते. पहिला चेंडू टाकला जाईल गोलंदाज संदीपच्या माध्यमातून. दूरवर जाताना पाहायला मिळतील आपल्याला गोलंदाज संदीप समालोचन कक्षाकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट अटॅक. पहिला चेंडू अक्षय साठी. पहिल्या चेंडूवरती सफल झाले होते. ऑन साइडला फटका लाऊड अपील झाले परंतु कॉन्फिडन्स थोडस अपील मध्ये कमी पडलं गेलं कारण चेंडू निघून गेलाय. निर्धाव. कृपया एसटी रक्षकाच्या मागे जे प्रेक्षक वर्ग उभा आहे त्यांनी बाजूला व्हायचंय. तिकडनं दुसऱ्या पॅव्हेलियन मध्ये बसायचं. इकडे बसण्यासाठी सुविधा केल्या आहे. खाली बसू पण नका. तिथून उठा. मंडपामध्ये जाऊन बसायचंय आपण कृपया. पहिला चेंडू सुरेखरित्या सुरुवात संदीपच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकल चेंडू होता. ऑन साइडला फटका परंतु हा चेंडू पहा कुठे निघून गेलाय. लॉंग लेग रिजन मधनं इथे चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल कारण हे खुलं मैदान नाही. डी शेपचं मैदान. यावेळेस थोडस बांधिलकीने फलंदाजी करावी लागणार दोन्ही संघाला. आणि दुसऱ्या धावावरती कुठेतरी आगीन गाडी इथे रुळावरती लागलेली आहे खर्डी एमसीसी संघाची. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली. इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन झालं फलंदाज अक्षयचं. हे महत्वाचं असेल खर्डी एमसी संघाला. कुठेतरी 60+ धावा प्लस जाणं गरजेचं आहे आणि यासाठी सुद्धा हे दोन नावं इथे कॅप्टन त्यांनी संबोधले होते आणि त्याच फलंदाजावरती पूर्णपणे इथे विश्वास दाखवलाय खर्डी एमसी संघाच्या कॅप्टननं. आतापर्यंत 2 चेंडू टाकले गेले. 1 धाव आली. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू. ओहो हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय कारण इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन करणं मी म्हणेन यावेळेस गरजेचं होतं शाहरुख या फलंदाजाला. आणि तिसऱ्या चेंडूवरती इथे इंडिव्हिज्युअल ओपन अकाउंट झालंय शाहरुख या फलंदाजाचं. थोडंसं सावध पवित्र चालू आहे या मॅच मध्ये कारण डू ऑर डाय हा मॅच इथे प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलाय. नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी मी सांगतोय एकता कसारा विपक्ष खर्डी एमसीसी या दोन संघादरम्यान हा मॅच आहे. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतायत एकता कसारा संघ. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय खर्डी एमसी संघाला. पहिलं षटक आपण पाहत आहोत. 3 चेंडू टाकले गेले. 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओहो सफल झालेत. मिसरॅमिंग स्ट्रोक आहे. झेल घेण्याचा प्रयत्न मनोजचा आहे परंतु तो झेल कुठेतरी ड्रॉप केला गेला. बिग विकेट इथे संधी निर्माण केली होती संदीप या गोलंदाजानं परंतु त्या संधीचं सोनं काहीच करता आलं नाही. मनोज या क्षेत्ररक्षकाला जीवदान मिळालं. तत्पूर्वी मात्र 2 धावा आल्या आणि स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतील आपल्याला 4. सकाळचं सत्र गुलाबी थंडीची हवा वेड लावी जीवा आणि यावेळेस मात्र क्रिकेटचं हे वातावरण. या क्रिकेटच्या वातावरणामध्ये हे दोन संघ वारंवार संघर्ष प्रत्येक चेंडूवरती करतायत. ओहो सुरेखरित्या गोलंदाजी. काय अफलातून गोलंदाजी चालू आहे संदीप या गोलंदाजाची. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. दीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत तरी सुद्धा हात खोलण्याचा मौका इथे देत नाहीत गोलंदाज संदीप. कारण एकता कसारा संघाचा विचार करायला गेलं तर या मैदानाचा त्यांना भरपूर अनुभव आहे. कारण सकाळ असो संध्याकाळ असो भरपूर वेळा प्रॅक्टिसला आम्ही या संघाला बघितलं या मैदानावरती आणि तेच अनुभव मात्र मी पणाला लावतायत. कारण असं म्हटलं जातं एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर आणि यापेक्षा मात्र मोठं काही नसतं.
आणि असंच अनुभवाच्या जोरावरती मात्र गोलंदाजी पहा काय ताकदीची झाली आहे 5 चेंडूवरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे सेकंडवरती. अक्षय ऑन साइडला फटका सफळ झालेत. सुरेखरित्या फटका सजवलाय आणि यावेळेस आम्ही मात्र नक्कीच पंचांना विचारू हाऊ मेनी रन्स आणि पंचांचा इशारा यस 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 इट इज अ 4 रन्स. 4 धावा. स्कोरकार्ड वरती धावा आहेत विदाउट लॉस 8 रन. थोडस इथे सावध पवित्रा घेऊन फलंदाजी चाल आहे अक्षय आणि शाहरुखची, कारण त्यांना माहित आहे इथे 5 षटकाचा हा मॅच आहे. आपल्याला शेवटपर्यंत कुठेतरी थांबणं खूप गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे मात्र इथे फलंदाजी केली जात आहे. एका षटकाच्या अखेरीस केवळ 8 धावा, परंतु विदाउट लॉस हे महत्वाचं. ओहो यावेळेस अक्रॉस द लाईन होऊन खेळलेत. चित्त्याशा जपळाईने इथे 1 धाव कंप्लीट केली गेली आणि या एकेरी धावानं इथे स्कोर कार्ड वरती नजर टाकायला गेलं तर इथे धावा पाहायला मिळणार आपल्याला 9. थोडस सावध पवित्रा इथे चालू आहे मैदानावरती. ऑन साइडला फटका सजवलाय, परंतु या फटक्यावरती झटका बसण्याचे चान्सेस आहेत आणि तेच गाडताय फलंदाज क्रमांक पहिलेच. यस थँक्यू डीजे. सुरेखरित्या गोलंदाजी या क्षणाला मी म्हणेन वर्चस्व थोडंसं ठेवण्याचं काम. इथे 2 षटक दुसरं षटक चालू आहे. 2 चेंडू टाकले गेले आणि विकेट क्रमांक पहिल्याचं पतन झालं. यावेळेस हलक्या त्याने चेंडूला स्टिअर केले. इथे सुद्धा संधी होती, परंतु इथे वेळ निघून गेली. चेंडू कॅरी करू शकले नाही. तत्पूर्वी 1 धाव यशस्वीरित्या कंप्लीट झाली. कारण या मॅच मध्ये या क्रिकेटमध्ये एका सेकंदाला भरपूर महत्व द्यावं लागतं. जर तुम्ही एका सेकंदासाठी जर फंबल करत असाल ना तर तुम्हाला एका धावेचं कन्वर्ट 2 धावांमध्ये पाहायला मिळतं आणि जेव्हा मात्र एकही धाव नसते तेव्हा मात्र थोडंसं फंबल झाले की 1 धाव पाहायला मिळते. आणि या क्षणाला पहा एकही धाव या चेंडूवरती नव्हती. जर चेंडू हा कॅरी करून फेक केला गेला असता तर मात्र मी म्हणेन रनआउटच्या रूपामध्ये विकेट्स मिळाली असती, परंतु असं काही घडलं नाही. 1 धाव आली. ओहो यावेळेस ओव्हर द बॉलर हेड, नो चान्स, निघून जाणार चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. या क्षणाला मात्र सुरेखरित्या फटका सजवला गेला गुड्डूच्या मॅटमधनं, कारण क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका ओव्हर द बॉलर हेड. मग जेव्हा चेंडू अलंग द कार्पेट येऊ नाहीतर पुन्हा एकदा
डोक्यावरनं जावं, परंतु त्या चेंडूवरती धावा येत आहेत. परंतु या क्षणाला पहा काय चेंडू टाकला गेला. सुरेख डिलिव्हरी गोलंदाज मनोजच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5 चेंडू टाकले गेले या षटकामध्ये आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत 14. थोडासा हात खोलण्याचा मौका 2 षटकामध्ये देत नाहीत, परंतु आतापर्यंत 2 चौकार आलेत. पाच चेंडू टाकले गेलेत. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर बाद झाला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 4 धाबांना हा चेंडू निर्धाव, असे एकूण 5 चेंडू. ओहो, बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं आणि षटक क्रमांक 1 ते दुसऱ्या संपुष्टात येत आहे. 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहेत 15. तत्पूर्वी आपण जाऊया धन्यवाद. 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहेत 15. लॉस ऑफ 1 विकेट्स. पंधरा धावा 7.50 ची सरासरी गाठली जाते 2 षटकामध्ये. पहिलाच चेंडू अनसाइडला फटका सजवलाय. लॉंग लेग रिझन मधनं चेंडू निघून गेला. डिक्लेअर झोन दर्शवला जाईल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत. पहिलाच चेंडू 2 धावा खर्च केला गोलंदाज संदीपनं. सेकंड स्पेल मध्ये पुनर्ष एकदा आणलं गेलं, कारण पहिल्या षटक या गोलंदाजानं हाताळलं होतं. त्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहत आहोत संदीप या गोलंदाजाला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 17. ओहो, यावेळेस झेल घेण्यास प्रयत्न चालू आहे आणि यावेळेस पहा प्रतिम झेल टिपला जातोय. बिग विकेट. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 17. लॉस ऑफ 2 विकेट्स. खर्डी एमसीसी टीम. आणि या क्षणाला ज्या फलंदाजावरती विश्वास जतवला होता ते फलंदाज कुठेतरी मी म्हणेन फलंदाजीमध्ये अपयश आलाय. अक्षय आणि गुड्डूला नवीन फलंदाज एंटर झाले आहेत. अरमान. सेकंड वरती शाहरुख मात्र आहेत. सलामीसाठी गेले होते. फेविकॉल प्रमाणे चिपकून राहिले गेलेत मैदानावरती. हे महत्वाचं खर्डी एमसी संघासाठी असेल, कारण 2 फलंदाजांना कुठेतरी नाराज केलं आणि याच फलंदाजाचं नाव कुठेतरी घोषित केलं होतं नाणेफेकी करत असताना, परंतु थोडंसं मी म्हणे नाराज केलंय इथे खर्डी एमसी संघाकडनं गुड्डू आणि अक्षयनं. ओहो, यावेळेस ऑन साइडला फटका. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू निघून गेलाय.
डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल आणि पंचांचा इशारा चेतन सरांचा मला येईल की या चेंडूवरती एकच धाब आली. 18 धाबा स्कोर कार्ड वरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू आहे गोलंदाज संदीपचं. या क्षणाला नक्कीच कौतुक करावं लागेल कारण सेकंड स्पेल मध्ये कामाला आणलं जात आहे आमच्या संघाकडनं. याचं उदाहरण आतापर्यंत सुरेखरित्या इथे पडताळताना गोलंदाज संदीप, कारण 3 चेंडू टाकले गेले, 3 धाबा खर्ची, 1 विकेट महत्वाचा. ओहो, अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाचं का कौतुक केलं जात आहे कारण फलंदाजाला फॉलो थ्रू करूनच गोलंदाजी केली जात आहे. अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न हे मात्र ओळखलं होतं, हे मात्र हेरलं होतं गोलंदाज संदीपनं. आणि चेंडू पहा शॉर्ट ऑफ लेंथ वरती इथे पिचिंग केला आणि चेंडू मात्र इथे निर्धाव टाकला गेला. निर्धाव चेंडूची सांगता स्कोर कार्ड वरती धाबा आहेत 18. 4 चेंडू, 2 चेंडू टाकले, 2 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. स्ट्राईक एंड वरती मात्र शाहरुख. थोडंसं इथे वातावरण शांततेचं पाहायला मिळालंय कारण मोठा फटका इथे पाहायला मिळाला नाही, त्या कारणास्तव असं मात्र वातावरण आहे. ओहो, या वेळेस डिस्टन्स कव्हर होईल का, परंतु चेंडू निघून गेलाय. ओहो, इलिव्हेशन थोडंसं कमी वाटलं आणि या क्षणाला मात्र झेल टिपला गेला. दोन्ही संघासाठी महत्वाची मॅच. या महत्वाच्या मॅच मध्ये कुठेतरी संघ सापडला असेल संकटामध्ये खर्डी एमसीसी, कारण आतापर्यंत 3 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला गेलेत. या क्षणाला नवीन फलंदाज एंटर झाला आहे, वसीम भाई एंटर झालेत, नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. अठरा धाबा स्कोर कार्ड वरती. ओहो, हा चेंडू पाहावा लागेल पंचांना. पप्पू साखरे सरांचा इशारा तर नक्कीच झाला आणि वाईट चेंडू इथे घोषित केला जात आहे. ते स्तरावर बाउन्सर मारण्याच्या प्रयत्नात, परंतु पहा उसळी भरपूर पाहायला भेटली या चेंडूवरती आणि इशारा मात्र आला. हा चेंडू खराब आहे. वाईट चेंडू अवांतर धाव स्कोर कार्ड वरती धावा आहेत 19 धावा स्कोर कार्ड वरती. हाफ ट्रॅकल चेंडू ऑन साइडला फटका सचवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु झेल सोडला जातोय. झेल भूमीला प्रदान आणि आतापर्यंत मी म्हणेन मनोज यानं सोडले गेलेले 2 झेल आजचा दिवस कुठेतरी नाराज करतायत कारण नेहमी आउटफील्ड मध्ये फास्ट असणारा क्षेत्ररक्षक अशी काहीशी चुकी करतोय. हे मात्र कुठेतरी घातक असेल एकता कसारा संघासाठी. आणि षटक क्रमांक येते तिसरं संपुष्टात येत आहे. 3 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धाबा आहेत 21. 7.00 ची सरासरी गाठली जात आहे आणि अशी जर सरासरी असेल तर मी म्हणेन 35+ इथे धावसंख्या पाहायला भेटेल, परंतु ती धावा इथे धावांचा ग्राफ कुठेतरी इन्क्रीज करावा लागणार आहे एनसीसी कसारा संघाला, कारण ती विजय म्हणाले होते की आम्ही 50 पर्यंत त्या संघाला रोखू आणि त्याच प्रयत्नात मात्र इथे गोलंदाजी चालू आहे. परंतु वसीम भाई ते कॅप्टन आहेत, अजूनही मैदानामध्ये 2 षटक टाकले गेले, 3 षटक टाकले गेले, 2 षटक शिल्लक आहेत. अर्थातच 12 चेंडूचा बाजवी खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडू मध्ये कितपर्यंत धावा काढल्या जातील, कारण ते म्हणाले होते की आम्हाला 60+ जाणं खूप गरजेचं आहे आणि आतापर्यंत 3 षटकांमध्ये कुठेतरी 21 धावा आल्या. स्वप्नील गोलंदाजी ट्रॅक पर राऊंड द विकेटने अटॅक, ते सर्रारी ते चेंडू निघून जातोय. पहिल्या चेंडूवरती ते भरपूर वेग होता चेंडूला, चेंडू निघून गेला आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाब आली. यावेळेस पहा गुड डिलिव्हरी गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून सुरेखरित्या प्रदर्शन. जिथे परिस्थिती गंभीर असते एकता कसारा संघाची तेव्हा मात्र नेहमीच हा गोलंदाज खंबीर असतो आणि आता सुद्धा हेच दाखवत असताना गोलंदाज स्वप्नील.
ओहो, हा चेंडू सुद्धा निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू लेगबाईच्या स्वरूपात एक धाव खर्च केली, त्यानंतर दोन चेंडू इथे बॅक टू बॅक निर्धाव टाकले जातात. वसीम भाई थोडस इथे त्यांच्या नजरेमध्ये चेंडू भरले जात नाहीत. चौथं षटक चालू आहे. यावेळेस सुरेखरित्या फटका सजवलाय. डीप मध्ये शतरक्षक आहेत संदीप. वनबाद चेंडूला कॅरी करून फेक करतील. तत्पूर्वी चित्त्याच्या चपळाईने इथे 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होताना पाहतात आपण मैदानामध्ये. स्कोर कार्ड वरती धावा 24. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू घेऊन जातील स्वप्नील. ओहो, लोवर फुल टच चेंडू इथे टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. या क्षणाला मात्र चुकी केली गेली. विजय सत्र क्षेत्ररक्षकांना चुकी केली गेली. फलंदाज धावा 4 धावेनंतर 28. शेवटचा चेंडू शिल्लक. हा चेंडू पहा निघून जातोय आणि षटक क्रमांक इथे 4 इथे संपलं गेलं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 28 आणि 3 षटकामध्ये इथे 7.00 ची सरासरी गाठत होते. या षटकामध्ये सुद्धा केवळ 7च धावा आल्या. 4 षटकाच्या अखेरीस 28 धावा. आणि हे षटक जर इकॉनॉमिकल गोलंदाजी भास्करच्या माध्यमातून पाहायला मिळाली तर मी म्हणेन इथे सन्मानजनक स्कोर उभं राहू शकत नाहीत, कारण समोरचा संघ आहे एकटा कसारा संघ आणि या संघासमोर जर तुम्ही खेळतायत तर तुम्हाला धाबा कुठेतरी काढणं खूप गरजेचं असेल खर्डी एमसी संघ. परंतु शेवटचं षटक चालू आहे. शेवटचं षटक इथे गोलंदाजी ट्रॅकवर भास्करला बोलवलं जात आहे. भास्कर कितपर्यंत धाबापर्यंत रोखवेल याकडे सर्व प्रेक्षक वर्गांच्या नजरा इथे मैदानावरती आहेत. ओहो, फुलटॉस चेंडू. पहिलाच चेंडू फुलटॉस. पंचांचा इशारा. एक हात हवेमध्ये आम्हाला दर्शवला जाईल नो चेंडू आणि चेंडू गेला डिक्लेअर झोन 2 वाईड नो +2. 3 धाबा. एकूण 3 धाबा मिळणार. पुढील चेंडू सुद्धा फ्री हिट असेल. सोने पे सुहागा या क्षणाला होत आहे खर्डी एमसी संघासाठी. स्कोर कार्ड वरती धाबा 3 धाबेने वाढेल. 31 धाबा. मित्रांनो उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. स्ट्राइक एंड वरती फलंदाज अरमान. पहिलाच चेंडू इथे थोडस चुकी केली गोलंदाज भास्करनं. पुढील चेंडू फ्री हिट आहे. ओहो, यावेळेस दिशेवरती नियंत्रण होतं गोलंदाज भास्करचं, कारण पहिला चेंडू बिमरचा न होता त्यानंतर हा चेंडू टाकला गेला निर्धाव. परंतु एक धाव इथे कंप्लीट केली गेली आणि स्कोर कार्ड वरती नजर टाकूयात. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 32 धावा स्कोर कार्ड वरती. पहिला चेंडू टाकला गेला. अजूनही 5 चेंडू शिल्लक. फुल टॉस चेंडू होता. लॉंग ऑफला डीप मध्ये शतरक्षक आहेत विजय. 2 झेल आतापर्यंत त्याने पकडलेत, परंतु एक चौकार सोडला होता त्या क्षणाला आणि यावेळेस मात्र ताकदीचं क्षेत्ररक्षण झाले. 1च धाव मिळाली आणि स्कोर कार्ड वरती धावा झाल्या तर या क्षणाला मात्र 33. अजूनही 4 चेंडू शिल्लक. अरमान ऑन स्ट्राइक. ओहो, फुलटा चेंडू आणि हा चेंडू मात्र फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अरमान ब्रँड हा येतो षटकार. आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये फुलटा चेंडू कधी सोडायचा नसतो. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 39. षटकार आला, थोडस आशा पल्लवित झाल्या. निश्चित स्कोर कार्ड वाढेल या संभावनाने हा षटकार आला. अजूनही 3 चेंडू शिल्लक. ओहो, यावेळेस प्रेशर रिलीज झालाय गोलंदाज भास्कर वरती असं काही जाणवतंय, कारण गेल्या चेंडूवरती 6 धाबा. त्यानंतर चेंडू वाईट फेकला गेला आउटसाइड दी ऑफ स्टंप. उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर चेंडू पिचिंग केला गेला आणि पंचांचा इशारा आला वाईड +1. एकूण 2 धाबा या चेंडूवरती.
आणि स्कोर कार्ड वरती धाबा आहेत 41 धाबा. ओहो, हा चेंडू सुद्धा फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय हँडसम अरमानच्या बॅट मधून आलाय दुसरा षटकार या षटकामधील. या षटकारानंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 47. अजूनही 2 चेंडू शिल्लक. बॅक टू बॅक 2 षटकार. बिग 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 ब्लास्ट या क्षणाला आलेत अरमानच्या बॅटमधनं. नावाप्रमाणे साजेशी अशी फलंदाजी 2 चेंडूवरती पाहायला भेटली. एक सन्मानजनक स्कोर कुठेतरी उभा करायचा होता. 4 षटकावरती वर्चस्व होतं पूर्णपणे, कारण 4 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती नजर टाकायला गेलं होतं तर मात्र तेव्हा धावा आम्हाला पाहायला मिळायच्या केवळ 28. आणि या षटकामध्ये पहा काय घडलंय. अरमान या फलंदाजानं पूर्णपणे आपल्या नाबावरती हे षटक करण्याचा प्रयत्न दिसतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेटने अटॅक या क्षणाला. ओहो, यावेळेस बॅक टू बॅक 3 चेंडू वरती 3 बिग ब्लास्ट. अरमानची बॅट या क्षणाला तळपत आहे. आता 3 मात्र चेंडूवरती 3 षटकार 53 धाबा स्कोर कार्ड वरती. आणि या षटकारासाठी पारितोषिक आलाय 3 षटकारांसाठी शाहरुख यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज. ओहो, हा चेंडू सुरेखरित्या फलंदाजाच्या इथे यष्टा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज बाद. आणि षटक क्रमांक इथे 5वा संपुष्टात आलाय. 5 षटकाच्या अखेरीस स्कोर 5 षटकाच्या अखेरीस 53 धाबा झाल्यात आणि 54 धाबांचं आव्हान आहे. दोन्ही संघांनी अशी नोंद घ्या. 54 धाबांचं आव्हान एक तर कसारा संघापुढे. तत्पूर्वी आम्ही नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकी कौलकडे जातो. तर आम्ही इन्व्हाइट करतो 2 संघांना. एनसीसी कसारा संघाचे कॅप्टन आपण लगेचच निघून या. तसेच आकाश कसारा संघाचे कॅप्टन सुद्धा आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे नाणेफेकीसाठी. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेचच समालोचन कक्षाकडे यायचं आहे. चला, आकाश कसारा संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षाकडे या. मॅच इथे आपण पाहिली. मैदानावरती 5 षटक टाकले गेले. स्कोर कार्ड वरती धावा आहे 53 आणि 54 धावांचं आव्हान आहे एक तर कसारा संघापुढे. तत्पूर्वी आपण नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकी कौलकडे जात आहोत. एक तर कसारा संघाचे कॅप्टन आपण लगेचच यायचं आहे. तसेच एनसीसी कसारा संघाचे कॅप्टन सुद्धा. सॉरी, माय मिस्टेक. आकाश कसारा संघाचे कॅप्टन यायचं आहे, कारण एकता कसारा संघाचे मॅच इथे रंगली आहे. तत्पूर्वी आम्ही एनसीसी कसारा संघाचे कॅप्टन लगेचच या. तसेच आकाश कसारा आकाश 11 संघाचे कॅप्टन सुद्धा लगेचच यायचं आहे. आकाश 11 संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. संदीप. त्याचप्रमाणे इथे एनसीसी कसारा संघाचे कॅप्टन सुद्धा उपस्थित आहेत. आकाश. नाणेफेकी होईल. अयुब मोमीन साहेबांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी होईल. मी साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी करायचं आहे. नाणेफेकी होईल. एनसीसी कसारा विपक्ष आकाश कसारा या 2 संघादरम्यान हा लढत पाहायला भेटतील. नाणेफेकीचा कौल होत आहे आणि इथे कॉलिंग आलाय छाप्पा आणि इथे छाप्पाच पाहायला भेटतोय. नाणेफेकी जिंकला आहे एनसीसी कसारा संघाने. प्रथमतः अभिनंदन. नक्कीच आपलं पहिलं डिसिजन आम्हाला सांगायचं आहे. निश्चितच आम्ही पहिले बॅटिंग चॉईस करू. प्रथमतः फलंदाजी करण्याचं स्वीकारलंय
तर टार्गेट कितीपर्यंत तुम्ही फलंदाजी करण्याचं स्वीकारलंय, तर तुमचं टार्गेट कितीचं असेल प्रथमतः हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नक्कीच 60+ करण्याचा प्रयत्न असेल, कारण समोरचा संघ आकाश संघ ते देखील तुल्यबळ संघ आहे. अनुभवाचा भरणा असलेला संघ. मंगेश शुभाळे तसेच योगेश शुभाळे खूप असे छान फलंदाज आहेत, तरी आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू. की 60+ जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल, त्यामध्ये तुमचे फलंदाज कोणत्या फलंदाजावरती तुम्ही जास्त विश्वास ठेवू शकता? नक्कीच आतापर्यंत आपण बघितलंय आमच्या फलंदाज म्हणजे ओपनिंगचे फलंदाज स्वप्नील तसेच ऋतिक आणि अनिकेत ह्या फलंदाजावर जास्त विश्वास असेल मला का ते रन बनवून देतील. यस, थँक्यू आकाश. तुमच्या टीमसाठी आमच्याकडनं ऑल द बेस्ट. तसेच आम्हाला इथे जोडले जातील आकाश कसारा संघाचे कॅप्टन संदीप आहेत. तुम्ही नाणेफेकी हरलात, तुम्हाला इन्व्हाइट केले क्षेत्ररक्षणासाठी, तर तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना 5 षटकाचा हा मॅच आहे. 5 षटकांच्या मॅचमध्ये तुम्ही धावा कितपर्यंत रोखू शकता? आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. तरी एखादं टार्गेट तुम्ही तुमच्या मनामध्ये सेट असेल की 50च्या आतमध्ये की 60च्या आतमध्ये? 50च्या आतमध्ये. ओके, 50च्या आतमध्ये. तर असे कोणते गोलंदाज आहेत, कोणत्या गोलंदाजावरती तुम्ही विश्वास जतवणार? आमचे गोलंदाज श्याम भाऊ, आशिष हे खूपच छान बॉलिंग करतात आतापर्यंत, त्यांच्यावर विश्वास आहे. यस, थँक्यू. आणि एक शेवटचा फक्त मी प्रश्न करेन की आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? खूप छान आयोजन आहे. यस, थँक्यू. दोन टीमसाठी ऑल द बेस्ट. त्याचप्रमाणे इथे दीक्षा मटेरियल सप्लायचे मालक अर्थातच रोशन शिलार सर यांच्या शुभ हस्ते इथे दोन्ही संघाला कॅप दिल्या जातील. दीक्षा बिल्डिंग मटेरियल सप्लायचे मालक आहेत रोशनजी शिलार सर यांच्या शुभ हस्ते इथे दोन्ही संघाला 12th कॅप इथे परिधान केल्या जातील. तर जाऊयात, आम्ही समालोचन कक्षाकडे जातो. आमचे परम मित्र इथे जोडले जातील. रोहित यांना विनंती करतो. काय कारणास्तव रोहित मात्र थांबतायत. पुन्हा आम्हीच जोडले जाऊ. मॅच सर्व क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करतोय. तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांना घेऊन जातोय मैदानाकडे. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होईल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज मनोज, नॉन स्ट्राईक एंड वरती सागर. गोलंदाजी ट्रॅकवर इथे गुड्डू सज्ज होईल. ओहो, पहिल्या चेंडूवरती आघात करण्याचा प्रयत्न झालाय आणि मनोजच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती यस, इट इज मॅक्सिमम षटकार. गुड्डू गोलंदाजी ट्रॅकवर आणि पहिला चेंडू इथे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला फलंदाज मनोजनं. काय सुरुवात इथे पाहायला भेटली. ओहो, दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा बिग हिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी आहे आणि या क्षणाला मात्र मोठा झटका बसला. मी म्हणेन एमसीसी खर्डी संघाला. शाहरुखनं झेल सोडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते शाहरुख. वाडिश लॉंगांना क्षेत्ररक्षक होते, परंतु भरपूर मोठी चुकी मी म्हणेन. असं म्हटलं जातं, टेक द कॅचेस अँड ऑन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस अँड लॉस द मॅचेस. आणि या वेळेस पहा, झेल मात्र ड्रॉप झालाय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 4 मिळाल्या. ओहो, हा चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप आहे आणि पंचांचा इशारा येईल, नो चेंडू. ओके, डिसिजन पेंडिंग वरती असेल. तत्पूर्वी आम्ही टेक्नॉलॉजी आहे आमची कुणाल सरांची पूर्णपणे टीम इथे उपस्थित आहे. तर ट्वेल्थ मॅन आहे दोन्ही संघाचे. फक्त 2 मिनिटं.
इथे एक्झॅक्ट चेंडू कुठे पिचिंग झालाय याकडे मॉनिटर वरती पाहिले जात आहे. थोडस डिसिजन पेंडिंग वरती या क्षणाला पाहत आहोत. फक्त क्रीजचा विषय आहे एक्झॅक्ट पिचिंग कुठे झालं. आणि पुढील संघासाठी मी नक्कीच सांगेन की ते DRS अवेलेबल नाही आहे. तर पंचांचा जो निर्णय असेल मैदानावरती तोच अंतिम मानून आम्ही इथे डिसिजन देऊ, हे सुद्धा अशी नोंद घ्या. आणि इथे लाईन वरती चेंडू पडला गेलाय असं आम्हाला दर्शवलं जात आहे. DRS अवेलेबल नाही या क्षणाला. मात्र इथे बिग विकेट, परंतु चेंडू मात्र फ्री हिट आहे. आणि आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं, कारण आम्ही इथे तर अंपायरकडे जे डिसिजन होतं त्याकडे आमचं लक्ष होतं. चेंडू पिचिंग झाला, चेंडू झेल उडाला, झेल सुद्धा टिपला गेला, परंतु चेंडू मात्र फ्री हिट. परिणाम स्वरूपी इथे जीवदान मिळते फलंदाज मनोजला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 12. यावेळेस अलंग कार्पेट इनफिल्ड मध्ये सुंदर शतरक्षण, ताकदीची पैकी झाली. चेंडू अडवून इथे यष्ट्रॅनला लावला गेला. तत्पूर्वी मात्र इथे सेफ झोन मध्ये फलंदाज पाहायला मिळतात आपल्याला सागर. 54 धावांचं आव्हान आहे या मॅच मध्ये एकता कसारा संघापुढे, परंतु पहिलं षटक इथे चालू आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत 13. अजूनही 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. लोवर फुलटा चेंडू, गॅपचं प्रदर्शन झाले, परंतु डीप मध्ये इथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही पाहायला मिळणार नाहीत. एका धावावरती समाधान आणि स्कोर कार्ड वरती धावा इथे 14 पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नक्कीच टार्गेट ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात एकता कसारा संघासाठी, कारण 54 धावांचं टार्गेट आहे 5 षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये इथे 14 धावा आल्या. अजूनही एक चेंडू शिल्लक मात्र असेल. ओहो, गुड डिलिव्हरी गुड्डू या गोलंदाजाकडनं आणि षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात आलंय. एका षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहेत 14. पहिल्या चेंडूवरती षटकार होता, दुसऱ्या चेंडूवरती चौकार होता, त्यानंतर नो चेंडू टाकला गेला, त्यानंतर फ्री हिट चेंडूवरती झेल उडाली, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर सुद्धा सिंगल आली. शेवटचा चेंडू कुठेतरी निर्धाव टाकला गेला आणि षटक क्रमांक इथे पहिलं पाहायला मिळालं. एका षटकाच्या अखेरीस 14 धावा आहेत. आणि या वेळेस गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज होईल गोलंदाज अर्जू. नक्कीच जसं जसं इथे वेळ निघून जाते तसं तसं प्रेक्षक वर्गांची या मैदानावरती तुडंब गर्दी आपल्याला या क्षणाला पाहायला मिळत आहे. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मी म्हणेन पूर्णपणे इथे कचाकच इथे मैदान भरलं जाईल, यामध्ये मात्र कोणतीही शंका नाही. कारण पर्व तिसऱ्यामध्ये आम्ही सुद्धा होतो, त्या पर्व तिसऱ्यामध्ये असं चित्र पाहायला मिळालं होतं मेगा फायनलच्या दिवसामध्ये, आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा तेच पाहायला मिळते आम्हाला. अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. मनोज आणि सागर गोलंदाजी ट्रॅकवर. अजू इथे सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने अटॅक इथे करतील. ओहो, पहिला चेंडू बॉडी लेंथ वरती इथे पाहायला भेटला, आदळला गेला आणि हा चेंडू मात्र निर्धाव म्हणावा लागेल. कोणती धाव काढली गेली नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. स्कोर कार्ड वरती धावा स्थिरावल्या आहेत 14. एका षटकाच्या अखेरीस होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये बोलवलं जाते अर्जू या गोलंदाजाला. पहिला चेंडू इथे अप्रतिम होता, बॉडी लाईन वरती चेंडू हादळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. थोडस या षटकाची सुरुवात सुरेखरित्या झाली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये कुठेतरी गुड्डू या गोलंदाजानं 14 धावा खर्च केल्यात विदाउट लॉस. हा मात्र प्लस पॉइंट आहे कसारा एकता कसारा संघाकडे. हा चेंडू सुद्धा सफळ होऊन ऑनसाइडला फटका सजवण्याच्या प्रयत्नात बॉडी लाईन वरती आदळला गेला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव काढली गेली, हे महत्वाचं असेल.
एक त्या कसारा संघासाठी, कारण स्ट्राईक रोटेट झाली. यावेळेस स्ट्राईक एंडवरती सागर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्कोर कार्ड वरती नजर टाकायला गेलं तरी या क्षणाला मात्र 15 धाबा. धावसंख्येला कुठेतरी रेड सिग्नल देण्याचं काम मी म्हणेन आतापर्यंत 2 चेंडूवरती झालंय अज्जू या गोलंदाजाकडनं. आणि अशीच गोलंदाजी कुठेतरी करावी लागेल जर इथे मॅच बनवायची असेल करडी एमसी संघाला तर. परंतु सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनही आहे. ऑन साइडला फटका सजवलाय अलॉंग द कार्पेट. यावेळेस डीप मध्ये शतरक्षक दिसत नाहीत, परंतु थोडंसं डायरेक्शन पाहावं लागेल. आणि चेंडू मात्र निघून गेलाय बॅकवर्ड स्केअरलेगच्या रिझन मध्ये. पंचांकडे इथे अंकित केले जात आहेत 2 धाबा. आणि या 2 धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावला आहे. धावसंख्या आहेत 17. थोडस गतीवरती नियंत्रण. रेड संख्येला धावसंख्येला कुठेतरी नियंत्रित ठेवलं जात आहे गोलंदाज अजूच्या माध्यमातून. कारण पहिल्याच षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या गुड्डू या गोलंदाजानं. अजू मात्र अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी करतोय. 3 चेंडू टाकले गेले 3 धावा. ओहो, यावेळेस रनअप रिदम मध्ये अडथळे आलेत गोलंदाज अजूला. चोपन्न धाबांची गरज. यावेळेस ऑनसाइडला फटका सजवलाय अलॉंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये सुंदररित्या क्षेत्ररक्षण झालंय. तत्पूर्वी 1 धाब आली. आणि आम्हाला आयोजकांची आलेली सूचना, भगव्या पडद्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती असेल आपण भगव्या पडद्याच्या मागे राहून एन्जॉयमेंट घ्यायचा आहे. तर वारंवार आम्हाला सूचना केली जाते, आम्ही आमचा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर लगेचच आपण प्रेक्षक वर्ग भगव्या पडद्याच्या बाहेर जायचा आहे. एनसीसी संघाचे दिलीप आपणास विनंती असेल आपण त्यांना सांगायचं आहे, आपण त्यांना सांगा. प्रेक्षक वर्ग आम्हाला आयोजकांची सूचना आली. कृपया भगव्या पडद्याच्या मागच्या बाजूला बसायचे. आपण कमिटी सहकार्य करायचंय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक वरती मनोज. ओहो, हा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला जात आहे. लाऊड अपील. अपील मध्ये थोडस कॉन्फिडन्स कमी वाटलं. तत्पूर्वी मात्र षटक क्रमांक इथे दुसऱ्या संपुष्टात आले. 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहेत 18. विदाउट लॉस एकता कसारा टीम. सुरेखरित्या षटक आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटलं. इकॉनॉमिकल गोलंदाजी अजूच्या माध्यमातून केवळ या षटकामध्ये 4 धावा आल्या. आणि स्कोर कार्ड वरती 2 षटकाच्या अखेरीस 18 धावा आहेत. 9.00 ची सरासरी 2 षटकामध्ये गाठली गेली. टार्गेट आहे 54 धावांचं. अतिशय सुरेखरित्या आयोजन नियोजन या स्पर्धेच्या अंतर्गत कसारा क्रिकेट असोसिएशनच्या आयोजित त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपण सत्यात उतरवण्याच्या प्रयत्नात आहोत. अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. मेगा फायनलचा हा दिवस. अतिशय सुरेखरित्या आयोजन. लाख लाख सलाम असतील आयोजकांना, कारण मेहनत इथे भरपूर पाहायला मिळाली. 9 दिवस अप्रतिम मॅच रंगले आणि आजचा हा 10वा दिवस मेगा फायनलचा. या 10व्या दिवसामध्ये आतापर्यंत सुरेखरित्या सर्वांनी मोलाचं सहकार्य लाभलं. त्या मोलाचं सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींना त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभारी असेन. आणि या क्षणाला मात्र गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज झालाय गोलंदाज अरफाज. 2 षटकामध्ये 18 धावा आल्या. टार्गेट आहे 54 धावांचं 5 षटकामध्ये. आणि विदाउट लॉस हा मात्र प्लस पॉइंट, कारण सर सलामत तो पकडी 50 याप्रमाणे फलंदाजी करतायत. अजूनही विकेट टाकला गेला नाही, हे महत्वाचं आहे एकता कसारा संघाला. या क्षणानंतर मात्र एक महत्वाचं इथे एनसीसी कसारा एमसीसी करडी संघासाठी असेल, कारण आउटफील्ड मध्ये या क्षणाला 5 क्षेत्ररक्षक आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक संपुष्टात आले. 3ऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू तेस्तरार होता गतीवरती इथे, आणि पंचांचा इशारा या क्षणाला आलाय. वाईट चेंडू. या वेळेस पंचांचा इशारा आलाय.
वाईट चेंडू. कृपया मैदानाच्या बाहेर कोणीही बोलायचं नाहीये. नावाजलेले असे दोन्ही पंचांचा निर्णय अंतिम असेल. थोडंसं नव्यानं सुरुवात करावी लागेल गोलंदाज अरफाजला, कारण पहिला चेंडू वाईट टाकला गेला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 19. ओहो, या वेळेस लाऊड अपील मध्ये कॉन्फिडन्स आहे. पंचांपुढे दाद मागतायत, परंतु दाद कुठेतरी फेटाळली जात आहे. जणू काही असं वाटलं होतं गोलंदाज तसेच यष्टीरक्षक तसेच इनफिल्ड मध्ये शतरक्षक आहेत, त्यांना वाटलं होतं की हा चेंडू एज लागला गेलाय. त्यानंतर मात्र लाऊड अपील झाली, दाद मात्र फेटाळली गेली. कारण तटस्थ असे पंच आहेत चेतन सर, पप्पू साखरे सर. हा चेंडू मात्र निर्धाव निघून गेला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 19. ओहो, यावेळेस सागरच्या बॅटमधनं आगास करण्याचा प्रयत्न झाला. इलिव्हेशन, टायमिंग सगळं फॅक्टर पाहावं लागतील, परंतु झेल सोडला जातोय. गुड्डू या शतरक्षकानं झेल सोडला. ओहो, पहा काय घडतंय, काय बिघडतंय मैदानामध्ये. झेल टिपण्याचा प्रयत्न होता, डिस्टन्स कव्हर नव्हतं, डिस्टन्स कव्हर झालं नव्हतं. झेल घेण्याचा प्रयत्न, झेल सोडला गेला. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या आणि हे मिळालेलं भरपूर मोठं जीवदान मी म्हणेन. महत्वाचा मॅच आहे, डू ऑर डाय इथे चालू आहे. कारण हा सामना गमवावा लागला एका चुकीसाठी तर स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. हे दोन्ही संघाला ठाव आहे आणि अशी चुकी करणं भरपूर महागडी ठरू शकते. यावेळेस अलंग द कार्पेट इनफिल्ड मध्ये सुंदर शतरक्षण झालंय, परंतु थोडस वेळ घेतला वसीम यांच्याकडनं. तत्पूर्वी 1 धाव आली आणि स्कोर कार्ड वरती नजर टाकायला गेले तर या क्षणाला मात्र 22 धावा. दुसरं षटक इकॉनॉमिकल गोलंदाजी अजूच्या माध्यमातून पाहायला भेटली. त्या षटकामध्ये कुठेतरी रेड सिग्नल दिला गेला आणि या षटकामध्ये पहा सुरेखरित्या गोलंदाजी चालू आहे. 3 चेंडू टाकले गेले आणि यावेळेस मात्र धावसंख्या खर्च केली आहे 4. टोटल स्कोर कार्ड वरती धावा 22. दरम्यान षटकातील चौथा चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक ही सुद्धा एक संधी आहे. अजू मात्र कोणती चुकी करणार नाही. यष्टीरक्षक होते, सुरेखरित्या झेल टिपला गेला. विकेट क्रमांक पहिल्याचं पतन, बिग विकेट. मनोज बॅक टू द डगआउट. बिग विकेट इथे अरफाज या गोलंदाजाच्या खात्यामध्ये इथे पाहायला मिळाली. नवीन फलंदाज बबलू ना स्ट्राईक एंड वरती सागर आहेत, सलामीसाठी गेले होते, अजूनही मैदानामध्ये आहेत. तिसरं षटक चालू आहे. ओहो, यावेळेस बॉडी लाईन वरती चेंडू आदळला गेला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये केले गेलेले शतरक्षण आणि हा चेंडूवरती मिळालेली 1 धाव इथे अंकित केली जाईल एकता संघाच्या अकाउंट मध्ये. स्कोर कार्ड वरती धावा 23. अजूनही 13 चेंडू 31 धाब्याची गरज मॅच जिंकण्यासाठी एकता कसारा संघाला. 23 चेंडू 31 धावा, सॉरी 13 चेंडू 31 धावा. पाच चेंडू सुरेखरित्या टाकले गेलेत. शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईक एंड वरती बबलू पहिला चेंडू पेस करतील. यावेळेस हलक्याताने चेंडू डिफेन्स करतील की मोठा फटका मारतील याकडे पूर्णपणे प्रेक्षक वर्गांच्या नजरा मैदानामध्ये आहेत. ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू मात्र नो मॅन्स लँड्स मध्ये पाहायला भेटला. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. ओहो, इट इज अ 4 रन्स, 4 धावा.
जे नक्कीच एक मैदानामध्ये चित्र पाहायला भेटलं. तत्पूर्वी आपण स्कोर कार्ड 27 धाबांवरती आहे. 12 चेंडू 27 धाबांची गरज आहे एकता संघाला जिंकण्यासाठी. 12 चेंडू 27 धाबा. नक्कीच शेवटच्या चेंडूवरती काय घडलं तर मित्रांनो 4 धाबा आल्या तरी मात्र इथे थोडासा हताश निराश वाटला फलंदाज बबलू, कारण बबलूला असं वाटलं की 6 धाबा हवा होता. फायनलचा दिवस अतिशय सुरेखरित्या तुडंब गर्दी प्रेक्षक वर्गांची आणि भरपूर सहकार्य लाभलं प्रेक्षक वर्गांचे या स्पर्धेच्या अंतर्गत. या सर्व प्रेक्षक मायबाप वर्गांचं मी पुन्हा एकदा शब्द सुमरानं असं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय, कारण क्रिकेटचा मानबिंदू केंद्रबिंदू प्रेक्षक असतात. आज मात्र भरपूर या स्पर्धेच्या अंतर्गत तुमचं सहकार्य लाभलं आणि घर बसल्या सुद्धा भरपूर प्रेक्षक वर्ग इथे एन्जॉयमेंट या मॅचचे करतात. तर त्यांचं पूर्णपणे मी श्रेय इथे देईन. GTC लाईव्ह कुणाल सरांची पूर्णपणे टीम आहे, त्यांचं सुद्धा जितकं कौतुक केलं तितकं कमी असेल, कारण हे महत्त्वपूर्ण काम इथे यशस्वीरित्या पार पाडतायत. उभ्या देशभर ही स्पर्धा पोहोचवली जाते. अज्जू पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आणलं जाते चौथ्या षटकामध्ये. 12 चेंडू 27 धाब्याची गरज. 27 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 27 धाब्याची गरज 12 चेंडू मध्ये. 18 चेंडू वरती 27 धाबा आल्या आणि यावेळेस मात्र 12 चेंडू वरती 27 धाबा काढायच्या आहेत. पहिला चेंडू ऑन साइडला फटका सुरेखरित्या सजवलाय, परंतु या फटक्यावरती केवळ एकच धाब आली. डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल. बॅकवर्ड पॉइंट बॅकवर्ड स्केअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू निघून गेला. एक धाब आली. स्कोर कार्ड वरती धाबा 28. यापुढे 11 चेंडू 26 धाब्याची गरज. 11 चेंडू 26 धाबा. रोमहर्षक असा मॅच आपण एन्जॉयमेंट करत आहोत. क्रिकेटचा थरार आणि भरपूर प्रेक्षक वर्ग या मॅचचं एन्जॉयमेंट करतायत. 11 चेंडू 26 धाब्याची गरज. यापुढे एखादा बिग हिट आला तर पूर्णपणे मॅच बनवू शकते एकता कसारा संघाकडनं. ऑन साइडला फटका सजवलाय. ताकद कम गुस्सा ज्यादा या फटक्यावरती पाहायला भेटला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु सागर मात्र नाकारतायत बबलू या फलंदाजाला. तत्पूर्वी आलेली एकच धाव आणि या एकेरी धावानं स्कोर कार्ड पुढे सरसावलंय. धावसंख्या आहे 29. अजूनही यापुढे 10 चेंडू 25 धाब्याची गरज. या गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल अर्जुनचं, कारण इकॉनॉमिकल गोलंदाजी दोन्ही षटकामध्ये पाहायला भेटलं, परंतु थोडंसं संकट इथे सावरतय गुंगावतय एकता कसारा संघापुढे, कारण चेंडू इथे टाकले जात आहेत. चेंडू कमी होत आहेत. स्कोर कार्ड धावसंख्या जास्त वाढते आहे. हो, या क्षणाला सुरेखरित्या फटका सजवलाय. डीप मध्ये शतरक्षक आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न दिसतोय. इथे दुसरी धाव कंप्लीट होईल का. सुरेखरित्या फेक सुद्धा पाहायला मिळाली, परंतु 2 धाबा रोखू शकणार आहे खर्डी MC संघ. या 2 धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावला आहे. धावसंख्या आहे 31 धाबा. 9 चेंडू 23 धाब्याची गरज. एक बिग हिट या षटकामध्ये येणं मी म्हणेन खूप गरजेचं असेल, कारण 23 धाबा 9 चेंडू मध्ये काढायच्या आहेत एकता कसारा संघाला. 9 चेंडू 23 धाबा. काय रोमहर्षक असा मॅच इथे प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला. अलॉंग द कार्पेट यावेळेस एक धाव काढण्याचा प्रयत्न, डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅकअप कव्हर इथे जिशांच्या माध्यमातून सुरेखरित्या पाहायला भेटलं. एकच धाब आली आणि जसे जसे चेंडू टाकले जात आहेत तसं तसं थोडंसं अवघड समीकरण होत चाललंय एकता कसारा संघाचं. या क्षणाला समीकरण आहे 8 चेंडू 24 धाब्याची गरज. सॉरी 22 धाब्याची गरज. 8 चेंडू 22 धाबा. ऑन साइडला फटका. मिसलामिंग स्ट्रोक आहे. झेल घेण्याचा प्रयत्न वाटत होता, परंतु या क्षणाला थोडंसं चेंडूचं डायरेक्शन चेंज झाले. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मधून निघून गेला. 2 धावा इथे पप्पू साखरे सरांकडे आम्हाला दर्शवले जात आहेत. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 34. शेवटचा चेंडू शिल्लक आणि या मॅच मध्ये समीकरण या क्षणाला येऊन ठेपलंय. 7 चेंडू 20 धाब्याची गरज. काय मॅच प्रेक्षक वर्गांना आपण एन्जॉयमेंट करत आहोत. कुठेतरी आव्हान होतं 30 चेंडू मध्ये 54 धाबा आणि या वेळेस मात्र समीकरण येऊन टिपलंय 7 चेंडू 20 धाबा. आमचे स्कोरर मित्र अतिशय सुरेखरित्या स्कोररची भूमिका पार पाडतायत. आकाश
त्यांचं सुद्धा कौतुक केले जातील, कारण ज्याप्रमाणे बँकेमध्ये अकाउंटची गरज असते त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये स्कोररची सुद्धा भूमिका सुरेखरित्या असते. आणि या क्षणाला आलेला बिग हिट, ओहो बबलूच्या बॅट मधनं हा आलाय एक दमदार KPL षटकार. वरती धावा झाल्या 40 धावा. आणि या वेळेस पहा काय समीकरण येऊन टेपलाय. 6 चेंडू 14 धाब्याची गरज. आणि या क्षणाला मात्र नक्कीच शेवटच्या चेंडूवरती बबलू सुद्धा प्रेक्षक वर्गांना सांगत असेल की टायगर अभी भी जिंदा है. मॅच पूर्णपणे शेवटच्या चेंडूवरती इथे नियंत्रणमध्ये पाहायला भेटते एकता कसारा संघाकडनं, कारण 7 चेंडू 20 धाब्याची गरज होती आणि या वेळेस मात्र 6 चेंडू 14 धाब्याची गरज आहे. प्रेक्षक वर्गांनो नक्कीच इथे हा मॅच आवडला असेल तर पुन्हा एकदा टाळा होऊ द्या दोन्ही संघासाठी. समीकरण येऊन ठेपलाय 6 चेंडू 14 धाब्याची गरज. काय अफलातून मॅच आपण एन्जॉयमेंट करत आहोत. 6 चेंडू 14 धाबा प्रत्येकी चेंडूवरती इथे मात्र या क्षणाला हृदयाची धडधड आणि काळजाचा ठोका चुकवला जाईल. 6 चेंडू 14 धाब्याची गरज. यासाठी केला होता 88 हा शेवटचा दिस गोड बाबा. आणि पहा शेवटच्या दिवसामध्ये काय मॅच इथे पाहायला भेटतायत प्रेक्षक वर्गांना. नक्कीच मी प्रेक्षक वर्गांना सांगेन, जरीही सोमवार असला तुम्ही काम धंदा प्राण प्रपंच सोडून आलात तर मी म्हणेन की पैसा वसूल मॅच या आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कुठेतरी तुम्ही तो वेळ दिलाय तो कुठेतरी महत्वाचा असेल, कारण याचप्रमाणे इथे मॅच रंगलेत. 6 चेंडू 14 धाब्याची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर जिशान. या गोलंदाजावरती विश्वास जगवलाय. हा विश्वास कुठपर्यंत सार्थक ठरेल. पहिला चेंडू घेऊन जातोय. राऊंड द विकेटने अटॅक. पहिला चेंडू इथे बॅकफुट वरती गेलेत. चेंडूला दिशा दिली आहे बॅकवर्ड पॉइंट रिझन. आणि थोडस इथे क्षेत्र मात्र थोडस खराब निवडलं मी म्हणेन फलंदाज सागरनं, कारण यावेळेस पंचांचा इशारा आला. 2 धाबा डिक्लेअर झोन दर्शवलं गेलं. आणि यावेळेस मात्र समीकरण बदलेल. 5 चेंडू 12 धावेची गरज. शेवटपर्यंत हा मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची संभावना पहिल्या चेंडूवरती वाटली, परंतु हा मॅच कुठेतरी शेवटपर्यंत पाहायला मिळेल का हा मात्र प्रश्नचिन्ह उद्भवतो या मॅच मध्ये. 5 चेंडू 12 धाब्याची गरज. स्ट्राइक एंड वरती सागर. ओहो हाफ ट्रॅकल चेंडू. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरवलाय. ओहो या क्षणाला टाकला गेलेला निर्धाव चेंडू पाहायला भेटला. काय मॅच आहे. 5 चेंडू 12 धाब्यांची गरज. त्यावेळेस टाकला गेलेला चेंडू निर्धाव. आणि यावेळेस मात्र आयोजकांची आम्हाला सूचना आल्या, जेव्हा चेंडू रिलीज होईल चेंडू निर्धाव जाईल. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाने जर चेंडू तो कॅरी केला तर कोणतीही धाव देण्यात येणार नाही याची सुद्धा नोंद घ्या. हा स्पर्धेचा नियम आहे तर याची नोंद घ्या. जेव्हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामधनं निघून जाईल तेव्हाच धाव दिली जाईल. थोडस वादळ घुंगावते, परंतु ते वादळ कोणाचं आहे. MCC खर्डी संघाचं की एकता कसारा संघाचं हे मात्र अजूनही आम्हाला कळलं नाही. समीकरण आहे 4 चेंडू 12 धाब्याची गरज. प्रत्येकी चेंडूवरती कुठेतरी 3-3 धावा येणं मी म्हणेन गरजेचं, परंतु त्या 3-3 धावा येणं या क्रिकेटमध्ये प्रत्येकी चेंडूवरती आतापर्यंत तर बघायला मिळाल्या नाहीत. परंतु बिग हिट आला तर मात्र मॅच इथे बनली जाईल एकता कसारा संघाकडनं. या वेळेस अलंग द कार्पेट. चेंडू इनफिल्ड मध्ये निघून जातोय गोलीच्या वेगानं आणि हा चेंडू सीमारेषा पार. 4 धाबा. आणि या वेळेस आम्हाला स्कोरर सांगतायत की सागरच्या बॅट मधनं आतापर्यंत पहिला चौकार आलाय. 14 बॉल खेळलेत
3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये धाबा काढायचे आहेत. एकता कसारा संघाला 8. चार चेंडू 12 धावांची गरज होती. आलेला फटका 4 धावा आल्या त्या फटक्यावरती आणि यावेळेस समीकरण आहे 3 चेंडू 4 धावा. अपूट टप्प्याचा चेंडू होता. झेल उडाली आहे आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये इथे सुरेखरित्या झेल टिपला गेला. फलंदाज बाद. विकेट क्रमांक दुसऱ्याचं पतन. आणि यावेळेस समीकरण नेऊन ठेपलंय 2 चेंडू 8 धाब्याची गरज. नक्कीच एक गोष्ट नक्कीच मी दोन्ही संघासाठी म्हणेन, परमेश्वर हा असा डायरेक्टर आहे की तो नेहमीच जो एखादा कठीण रोल असतो तो एखाद्या चांगल्या ऍक्टरलाच देत असतो. आणि यावेळेस मात्र मी म्हणेन दोन्ही संघासाठी ही संधी आहे. गोलंदाज तसेच फलंदाजाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. या क्रिकेटमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं असतं. यस, आय कॅन डू इट, हे मी करू शकतो, हे मात्र दाखवावं लागेल दोन्ही संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर जिशान आतापर्यंत विजयाची स्वप्न दाखवलीत खरडे एमसी संघाला, परंतु या क्षणाला नवीन फलंदाज इंटर झालाय. स्वप्नील नॉन स्ट्राईक एंड वरती, स्ट्राईक एंड वरती मात्र बबलू आहे. बबलूच्या बॅट मध्ये इथे पाहायला गेलं तर एक चौकार आला होता आणि एक षटकार सुद्धा आला होता. पूर्णपणे आशा पल्लवित असतील. 2 चेंडू 8 धाब्याची गरज. ओहो, यावेळेस चेंडू टाकला गेला. पायांवरती चेंडू आदळला गेलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न दिसतोय आणि यावेळेस मात्र चेंडू कॅरी करू शकले नाही. 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट आणि स्ट्राईक मात्र रोटेट झाली. तितक्याच महत्वाचं की या चेंडूवरती 2 धाबा कंप्लीट झाल्या. काय अफलातून मॅच प्रेक्षक वर्गांना आपण एन्जॉयमेंट करत आहोत. येणारा एक चेंडू त्यामध्ये इथे बिग हिट करावा लागेल. 6 धाब्याची गरज आहे, परंतु स्ट्राईक एंड वरती बबलू आहे. या क्षणाला मात्र हृदयाची धडधड आणि काळजाचा ठोका चुकवला जाणार, कारण एक चेंडू 6 धाब्याची गरज. प्रेक्षक वर्गानं नक्कीच इथं मॅच आवडला असेल तर दोन्ही संघासाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊ द्यात. एका चेंडूसाठी 1 चेंडू 6 धाब्याची गरज. हे सत्र कुणाच्या नावावरती होईल? सुपर 4 मध्ये कोणता संघ प्रवेश करेल? खर्डी एमसीसी संघ की एकता कसारा संघ? हु विल विन दिस मॅच? येणारा एक चेंडू आपल्याला सांगून जाईल हम सामना कोण जिंकेल. निलेश गुजर साहेबांच्या शुभ हस्ते जर हा मॅच इथे एकता कसारा संघ जिंकला तर या षटकारासाठी पारितोषिक आहे बबलूसाठी 1001 रुपयाचं. जर्सी जर मॅच जिंकल्यानंतर जर्सी कुणीही काढायची नाही आणि आता पॅनलाइज करून तुम्हा हार पत्करावी लागेल, याची सुद्धा नोंद घ्या. 1 चेंडू 6 धाबा. या एका चेंडूसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आपण स्वागत करूयात या 1 चेंडूसाठी. ओहो, फुलटा चेंडू होता आणि या क्षणाला इथे सामना कुठेतरी गमवावा लागला एकता कसारा संघाला. सामना जिंकला एमसीसी खर्डी संघ. अभिनंदन. आम्ही आमचे लाडके खेळाडू आहेत, आज त्यांच्यासाठी भरपूर महत्वाचा दिवस आहे. स्वप्नील दोंदे यांचा आजचा महत्वाचा दिवस वाढदिवस आहे, तर त्यांना पुन्हा एकदा मी केसीए तर्फे तसेच आमच्याकडनं सुद्धा लाख लाख शुभेच्छा देतात. तत्पूर्वी आपण थोडंसं बर्थडे सेलिब्रेशन करूयात. तर स्वप्नीलला मी विनंती करतो आपण मैदानावरती यायचं आहे. केसीएचे जे सर्व आहेत त्यांनी सुद्धा या, तसेच दोन्ही संघाचे खेळाडू आपण समोर यायचं आहे. फक्त खेळाडू दोन्ही संघाचे. आकाश कसारा संघाचे कॅप्टन आपणास विनंती